मेडिटेशनच्या सहाय्याने तिने तिचा कॅन्सर क्युअर केला. त्याच्याने बीपी, डायबिटीज हे सुद्धा क्युअर होतात. त्यांना ते उठूच शकत नाही असं सांगितलेलं. ती व्यक्ती, मला वाटते 3 ते 4 महिने गेले, पण विदिन 4 मंथ्स ती व्यक्ती उठून चालायला लागली. इन्शुलिन बंद झालेले आहेत आपल्याकडे. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये. आपण सध्याच्या या धक्काधक्कीच्या जीवनात त्रास किंवा तणावाला सामोरे जातो. मुंबई पुण्यासारख्या धावपळीच्या शहरात तुम्ही राहत असाल, त्याचबरोबर अनेक कामं करत असाल आणि हे करताना जर स्ट्रेस येत असेल, तणाव येत असेल, तर तुमची मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या जवळचे व्यक्ती तुम्हाला म्हणतात की एकदा मेडिटेशन करून बघ. पण हे मेडिटेशन करायचं कसं, मेडिटेशन म्हणजे काय, किंवा बेसिक ज्या गोष्टी आहेत ते सांगणारा आपल्यासोबत कोणच नसतं. आणि म्हणूनच आज मी इन्व्हाइट केले पवित्रा सावंत यांना. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. थँक्यू भाग्यश्री. गेली कित्येक वर्ष पवित्रा सावंत या मेडिटेशन सोबत, त्याचबरोबर अनेक योगा, प्राणायाम यांसारख्या गोष्टींसोबत काम करतात आणि म्हणूनच अनेक लोक बरी सुद्धा झालेले आहेत. आणि त्यांच्याच अनुभवावरून आज आपण गप्पा मारणार आहोत. माझा बेसिक पहिलाच प्रश्न असेल, मेडिटेशन म्हणजे काय? ऍक्च्युली आहे ना, हा खूप मोठा प्रश्न आहे. बऱ्याच जणांच्या मनात हा कंटिन्यू असतो आणि लोक त्या प्रश्नांचं उत्तर शोधत नाही. मेडिटेशन म्हणजे काहीतरी खूप कॉम्प्लिकेट गोष्ट आहे आणि जे मला कधीच जमणार नाही असं लोकांचा कुठेतरी गैरसमज असतो आणि लोक त्या बाजूला मग फिरकत पण नाही. सो मेडिटेशन म्हणजे काय, तर साध्या सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं तर मेडिटेशन म्हणजे काहीच न करणं. ओके, आता हे ऐकून जरा तुला शॉक वाटेल, काहीच न करणं म्हणजे मेडिटेशन. येस, तुम्ही जे त्या वेळेला करताय फक्त त्या गोष्टींसोबत कनेक्ट राहणं, दॅट इज अ मेडिटेशन. मेडिटेशन मध्ये असं गरजेचं नाही की तुम्हाला तासन तास बसायचंय, मला कुठेतरी स्पेसिफिक जागाच हवी आहे किंवा मला कुठला तरी माहोल हवाय, मी घरात करू शकत नाही, मग कुठेतरी मला आश्रमातच जायचंय, असं काही नसतं. मेडिटेशनचं सिंपल गणित आहे की काहीही न करणं म्हणजे काय, तुम्ही जसे आहात तसे राहणं, त्या गोष्टी ऑब्झर्व करणं. सो मी नेहमी बोलते, मेडिटेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशनची गरज नसते, मेडिटेशन मध्ये ऑब्झर्वेशनची गरज असते. तुम्हाला जस्ट ऑब्झर्व करायचंय. समजा मी आता शांत बसलीये तर माझ्या श्वासांवरती मी ऑब्झर्व करेन की माझा श्वास कशा पद्धतीने आत येतोय, कशा पद्धतीने तो बाहेर जातोय, किंवा तुमच्या बॉडीवरती, बॉडीच्या पार्ट्स वरती, आजूबाजूला जो एक गारवा आहे, आता आपण छान गार्डन मध्ये बसलोय तर मी तो गारवा फील करेन, त्याला ऑब्झर्व करेन. सो जस्ट ऑब्झर्वेशन, बाकी काहीही तुम्हाला करायचं नाहीये. खरं तर हे खूप सोपी गोष्ट वाटते, पण असं बऱ्याचदा होतं ना की मेडिटेशन करताना डिस्टर्बन्स खूप येतो. म्हणजे आपण एखाद्या शांत ठिकाणी बसलोय, म्हणजे घरी बसायला गेलं तर सकाळी उठल्यानंतर कोण ना कोणतरी उठतं, काय ना काहीतरी वाजवतं, मग विचारच यायला नको पाहिजेत. काही दिवसांनी तुम्हाला अजिबात विचार येणार नाहीत, पण जो सुरुवातीचा काळ असतो भयंकर असतो. म्हणजे असं वाटतं की इतर वेळी सुद्धा इतके विचार येणार नाहीत जितके आपण मेडिटेशनला बसल्यानंतर येतात. तर यावर काय उपाय केला पाहिजे किंवा ती टायमिंग काय असली पाहिजे? बेसिकली कसं आहे ना, आता बऱ्याच वेळा आपण ज्या लाईफस्टाईल आपण जे जगतोय त्यामध्ये आहे ना, तुम्ही जर असं म्हटलं की मला विचार नाही आले पाहिजे आणि जर एक 5 मिनिटं जस्ट तुम्ही डोळे जेव्हा बंद करता ना, तेव्हा पहिला विचार येतो की डोळे उघडायचे आहेत कधी. तिथूनच विचारांची सुरुवात होते आणि बऱ्याच वेळा तू बघितलं असेल की विचारांची संख्या जास्त वाढते. सो बेसिकली आहे ना, जेव्हा तुम्हाला असं काही जाणवतं की आता खूप विचार यायला लागलेत, तुम्ही एखादी गोष्ट जर इग्नोर केली तर ती जास्त येते. मीन्स मी आता मेडिटेशनला बसलीये आणि जर मी विचार करते की नाही ना, मला आता शांत राहायचंय, मला फोकस करायचंय, मला कॉन्सन्ट्रेट करायचंय, एकही काही वाईट विचार नाही करायचंय, तुम्ही जस्ट असा विचार करा, ते वाईट विचार अजून जास्त येतील, बरोबर, किंवा विचारांची संख्या अजून जास्त वाढेल. सो सिंपल गोष्ट आहे, आपण समजा एका प्लॅटफॉर्मवर बसलोय आणि प्लॅटफॉर्मवरती जस्ट आपण बसलोय, बऱ्याच वेळा काय होतं, कितीतरी ट्रेन येतात जातात, खूप आवाज पण येतो, पण आपण तिथे कधी लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतं, किती ट्रेन आल्या, किती गेल्या, किती आवाज झाला, आपल्याला काहीच फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण कुठेतरी आपण कोणाशी तरी गप्पा मारत असतो, कुठेतरी मोबाईल वरती चॅट करत असतो, एवढा आवाज आजूबाजूला असतो तरी तो आपल्याला डिस्टर्ब नाही करत, आपलं काम खूप छान पद्धतीने होतं. सेम तसंच आहे, जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता त्यावेळेला विचार येतील अगदी त्या ट्रेन सारखे आणि ते निघून जातील. त्यांच्यावरती जर तुम्ही जास्त फोकस केला, जास्त अटेन्शन दिलं, मग ते वाढत जातात. ठीक आहे, मी आता डोळे बंद केले, सकाळी मला ठीक आहे एक विचार आला की आता मुलाला डब्बा काय द्यायचा आहे, ठीक आहे, आला गेला,
मी त्याच्यावरती जास्त फोकसच नाही केला आणि ते तो वाढू नाही दिला. सो त्याला अटेन्शन द्यायचं नाहीये. विचार येऊ दे जाऊ दे. नाही ह्या महिन्याचं ना आता EMI भरायचंय, कसं होणार, ठीक आहे भरायचंय, ओके, आला गेला, ठीक आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने थोडस प्रॅक्टिस केली ना तर हळूहळू विचार जातात आणि एक लेवल अशी होते, डेफिनेटली त्याला थोडं प्रॅक्टिस लागते. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही गाडी चालवायला शिकता, तुम्हाला माहित असेल जी मंडळी गाडी चालवतात 4 व्हीलर, मी माझा एक्सपिरियन्स सांगते. सो ज्या वेळेला मी गाडी चालवत होती ते इतकं हेक्टिक होतं की हा मिरर बघायचा, तो मिरर बघायचा, वरचं पण बघायचं, तिथे क्लच पण दाबायचंय, नंतर तुला हे पण ब्रेक पण हे करायचंय, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट. काय काय कुठे कुठे बघायचं. पण जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यावर काय होतं, आज एक अशी मोमेंट आहे की माणसं मोबाईलवर बोलत बोलत सुद्धा गाडी चालवतात. भले तो फाईन नंतर भरावा लागतो, दॅट इज डिफरंट पार्ट, पण आजकाल इतकं इझी झालंय कार ड्राईव्ह करणं. का? कारण त्याला प्रॅक्टिसने ते झालं. सो सेम मेडिटेशनचं आहे. सो सुरुवात जेव्हा तुम्ही करता नक्कीच तुम्हाला बरेच विचार येतात, पण जशी तुम्ही प्रॅक्टिस करता त्या विचारांची जी संख्या आहे ती हळूहळू हळूहळू कमी होते आणि डेफिनेटली तुम्ही एक लेवल अशीही अचीव्ह करू शकता की त्याला म्हटलं जातं 0 लेवल, अगदी 0 लेवल. तिथे तुम्हाला काहीच थॉट्स नसतात, तुम्ही अगदी थॉटलेस होता, तुम्ही कुठे आहात, काय आहात, काही कळत नाही. आणि ते जे मेडिटेशन म्हटलं जातं त्या कॉस्मिक एनर्जी, विश्वशक्ती जी असते तिच्यासोबत कनेक्ट राहून मेडिटेशन करणं. बऱ्याच वेळा लोक बोलतात ह्या लेवलसाठी किंवा ही अचीवमेंट करण्यासाठी, ही लेवल आणण्यासाठी खूप वर्ष लागतात, जंगलात जावं लागतं, आश्रमात जावं लागतं. असं काही नाहीये. फक्त तुम्ही आजपासून प्रॅक्टिस सुरू करा आणि चेक करा. मे बी असं होऊ शकतं विदिन 2 months, 3 months, 6 months तुम्हाला असं वाटेल अरे खूप छान माझं आता ध्यान होतंय, मला काहीच डिस्टर्बन्स होत नाहीये. फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे, बस, बाकी काही नाही. बऱ्याचदा सेलिब्रिटी सुद्धा असतात, त्यांना कामाचा तणाव असतो. येस. वेगवेगळ्या शिफ्ट असतात. बरीच आता लोक आहेत की नाईट शिफ्ट करतात, वेगवेगळ्या शिफ्ट करतात. प्रेक्षक तुमच्यापैकी ही सुद्धा अनेक लोक शिफ्ट वाईज काम करत असतील, तर या दरम्यान होतं काय की कोणता टाइम निवडायचा ही गफलत होते. डेफिनेटली. की कोणत्या वेळेला मी मेडिटेशनला बसायचं, किती वेळ बसायचं. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की कॉस्मिक ज्या पद्धतीने आहे ती पोझिशन एखाद्याला हवी असेल किंवा तिथं जायचं असेल तर या सगळ्या गोष्टीत अडकलेल्या व्यक्तीला जाता येणार का? आणि सहज कोणत्या, म्हणजे जे नॉर्मल ड्युटीज करतात 10 ते 5 ची शिफ्ट करतात त्यांच्यासाठी योग्य वेळ कोणती आहे आणि या लोकांसाठी कुठली? ओके. जसं मी म्हंटल बेसिकली आहे ना असं सांगितलं जातं मेडिटेशन हे ब्रह्ममुहूर्तावरती करावं. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही हे ऐकून असाल की ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्ही मेडिटेशन केलं तर ते खूप छान होतं. पण बट ऑब्व्हियस आता ज्यांची नाईट शिफ्ट आहे ते ब्रह्ममुहूर्तावरती कसे बसणार? त्यांना मे बी थोडा वेळ 15-20 मिनिटं पण काढणं कामातून अवघड होत असेल. ब्रह्ममुहूर्त म्हणजे युजली पकडला जातो तुमचा 2:30च्या नंतर ते 6च्या आधी, 5:30-6च्या आधी हा जो मधला पिरियड आहे या पिरियड मध्ये सकाळी जर उठलात तुम्ही आणि जर मेडिटेशन केलं तर एक म्हणजे मी जेव्हा हे सगळं शिकत होती तेव्हा मला त्या सरांनी खूप गोष्ट सुंदर सांगितलेली की लोक झोपलेली असतात ना, मग तुमचं ना देवाकडे डायरेक्ट कनेक्शन होतं. तो VIP पास मिळतो तुम्हाला त्या मुहूर्तावरती आणि मग तुम्ही जे जे मागता ना ते लवकर पूर्ण होतं. सो त्यावेळेला उठायचं आणि मेडिटेशन करायचं असं त्यांनी त्यावेळेला मला सांगितलेलं. पण मित्रांनो मी सिंपल तुम्हाला हे सांगेन की टाइम पकडू नका. आजच्या ज्या जगामध्ये जे आपण काम करतोय आणि जसं आपलं वर्क लाईफ आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही असं स्पेसिफिक टाइम पकडला ना तर मेडिटेशन खूप अवघड होऊन जाईल. मी नेहमी सांगते कधीही मेडिटेशन करा, कधीही कुठल्याही वेळेत. मेडिटेशनसाठी असं बसून डोळे बंद करूनच बसलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. आज बरीच मंडळी आहे जे उघड्या डोळ्याने सुद्धा मेडिटेशन करतात. सो तेही डोक्यातून काढून टाका की नाही मला 10-15 मिनिटांना डोळे बंद करून बसायचंय, तर तेही गरजेचं नाहीये. आता उघड्या डोळ्याने मेडिटेशन करायचं म्हणजे काय करायचं? सो तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये सुद्धा तुम्ही मेडिटेशन करू शकता. बरोबर. एक्झाम्पल, एखादी लेडी जर ती जेवण बनवतीये पण ती जेवण बनवताना फक्त त्या पदार्थांशी जर ती कनेक्ट झाली त्या मोमेंटला दुसरा काहीच विचार नाहीये, ती अगदी एन्जॉय करत करत छान गाणं गात ती जर जेवण बनवत असेल तर तेही एक मेडिटेशन झालं. सो
मेडिटेशन म्हणजे असं काहीतरी खूप वेगळं हे तर डोक्यातून खरंच काढून टाका. असं काही नाहीये. तुम्ही पूर्वीच्या जर बायका बघितल्या असतील, लेडीज आपल्या घरामध्ये ते सडा सारवायच्या, त्याच्यानंतर मग तुळशीची पूजा केली जायची, मग त्याच्यानंतर ती तुळशीची जी पूजा होती ना, ती एक प्रकारचं मेडिटेशन आहे. आज काय झालंय, आज आहे ना घरामध्ये आपल्या मंदिरं आहेत, पण लोक ती पूजा करताना काय करतात, इथे ओवाळतायत आणि आवाज देतात, तुमचा डब्बा तयार ठेवलाय तो घेऊन जा. जेव्हा हे येतं ना, तेव्हा ते मेडिटेशन राहतं. बरोबर. सो तुम्ही पूजा करताय ना, तर तुम्ही छान मस्त पूजा कराल, त्यावेळेला कुठेच बघू नका. तो ते सुद्धा एक छान मेडिटेशन तुमचं होऊ शकतं. त्यालाही तुम्ही मेडिटेशनचं रूप देऊ शकता. सो असं तुम्ही नॉर्मल तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्ही वेळ काढा. माझ्यासाठी सुटेबल वेळ कुठला, मी जर म्हटलं नाही 7 वाजता उठून मेडिटेशन करा, काही जण नाही करू शकणार. सो तुमच्या वेळेनुसार तुम्ही तुमचं शेड्यूल बनवा. एक 5 मिनिटं 10 मिनिटं हळूहळू, मग जे काम करता करता केलं तर वेल अँड गुड. जर वेळ मिळत असेल तुम्हाला असं शांत बसण्यासाठी तर शांत बसून करा. कधी कुठे वेळ मिळाला छान गार्डन मध्ये बसा, झाडांना बघा, ते सुद्धा एक मेडिटेशन झालं. सो त्याला ना असं लिमिटेड करू नका. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की म्हणजे तुम्ही कधीही करू शकता, पण समजा आपण एका जागी बसून, मला पॉसिबल असेल की सकाळी उठल्यानंतर एक 4ला किंवा 5ला उठून बसणं मला पॉसिबल असेल, पण ब्रीदिंगचं जे असतं म्हणजे तो काय असतो, म्हणजे स्क्वेअर ब्रीदिंग पण म्हणतात, तर त्या टेक्निक काय आहेत की मी ब्रीदिंग किंवा श्वासावर लक्ष ठेवणं म्हणजे काय असतं? ओके, आता एक्झाम्पल, जर तुमच्याकडे खरंच छान वेळ आहे आणि तुम्ही मस्त एक 10 मिनिटं 15 मिनिटं बसू शकताय, ठीक आहे. अगेन मी सांगेन कुठलाही वेळ घ्यायचा, फक्त जेवल्यानंतर मेडिटेशन शक्यतो टाळायचं. त्याच्यानंतर योग निद्रा केली जाते. मोस्ट ऑफ योग निद्रा लोक प्रेफर करतात, ते पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. सो पण बाकीच्या वेळेमध्ये समजा तुम्ही 10 मिनिटं शांत बसलात, सो तुम्हाला काय करायचंय, एक सगळ्यात पॉवरफुल मेडिटेशन सांगते. आता पॉवरफुल बोलल्यावरती तुमचे कान असे उभे राहतील, अरे काहीतरी आता खूप काहीतरी मस्त मिळणार आहे. पण नंतर बोलाल मॅडम एवढं सिंपल आहे का, असे रिॲक्शन डेफिनेटली येतील. सो सगळ्यात पॉवरफुल मेडिटेशन म्हटलं जातं ब्रीदिंगचं मेडिटेशन, श्वासांचं मेडिटेशन. आता मग ते कसं करायचं, काही नाही करायचं. श्वास तुम्हाला आत घ्यायचा आहे, मी श्वास आत घेतला, थोडा वेळ रोखून ठेवायचा, जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तो पॉज घ्या आणि नंतर अगदी हळूवारपणे तो बाहेर सोडा. आता बाहेर सोडल्यावरती पण आहे ना, लगेच श्वास नाही घ्यायचा, पॉज, अगेन पॉज, थोडस थांबा, तिथे थोडासा स्पेस घ्या, मग पुन्हा श्वास घ्या. आणि हे घेत असताना ना फक्त बघायचं, चला मी श्वास घेतेय, तो माझा श्वास कुठपर्यंत पोहोचतोय, ओके माझा तो इथेच संपला की थोडा इथपर्यंत गेला का छातीपर्यंत पोहोचला, अगदी आपल्या नाभीपर्यंत जातोय का आपला श्वास. आता हे पण एका दिवसात नाही होणार, बरोबर, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यालाच आज योगामध्ये आपण प्राणायाम बोलतो. सो प्राणायाम पण तुम्ही करायला गेलात तर ते पटकन नाही होत, ठीक आहे. काही वेळेला तुमचा श्वास इथपर्यंतच अटकेल, नाही माझं इथे खाली पण जात नाहीये, ठीक आहे. सो प्रॅक्टिस करा, जस्ट श्वासांना ऑब्झर्व करायचं. मी पुन्हा बोलतेय, कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही. कॉन्सन्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन मध्ये खूप फरक आहे. कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं, ऑब्झर्वेशन डिस्टर्ब होत नाही. सो ऑब्झर्व करायचं फक्त ब्रीदिंगला. दॅट इज अ बेस्ट मेडिटेशन. मीन्स आम्ही जेवढे मोठमोठे वर्कशॉप घेतो ना, ह्या सिम्पल मेडिटेशनने खूप सारे मिरॅकल्स घडतात. तर एकदा अनुभव करून घ्या. तुम्ही आता बोललात मिरॅकल बद्दल, तर असे बरेच किस्से आहेत की वेगवेगळे रोग किंवा आजार म्हणजे अगदी पहिल्यापासून झालेले, डॉक्टरांनी गोळ्या देऊन ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बंद झाले, म्हणजे अगदी कॅन्सर पर्यंत सुद्धा मेडिटेशनमुळे बरे झाले रोग. तर यावर काय सांगाल, खरंच आहे काय की मेडिटेशनमुळे आजार बरे होतात? नक्कीच, मेडिटेशनने तुमचे आजार बरे होतात. बरेचसे डॉक्टर्स आजच्या तारखेला किंवा बऱ्याच हॉस्पिटल्स मध्ये ना तुम्ही ते आजकाल ना कोट्स बघू शकता की मेडिटेशनने तुमच्या बॉडी मधले जे सेल्स आहेत त्याच्यावरती खूप चांगला परिणाम होतो आणि ते त्या पद्धतीने त्या रोगांना बरं करतात. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल जे आज जगजाहीर आहे, मी एक बुक तुम्हाला सांगेन, यू कॅन हील युअर लाईफ. हे बुक नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. लुईस हे यांचं ते बुक आहे. त्या लेडीला स्वतःला कॅन्सर झाला होता आणि तिने तो कॅन्सर कशा पद्धतीने क्युअर केला, मेडिटेशन आणि थोडंसं हिलिंग
ओके, ह्या दोघांचं संगम तिने केलं, पण त्याच्यात मेडिटेशनचा डेफिनेटली भाग जास्त होता. आणि त्या मेडिटेशनच्या सहाय्याने तिने तिचा कॅन्सर क्युअर केला. आजच्या तारखेला आपण कॅन्सर म्हटलं की सगळ्यात मोठा आजार, बरोबर. जर तो क्युअर होतोय तर डेफिनेटली जे छोटे नॉर्मल आजार आहेत तेही क्युअर होतात. आमचे जे 3 दिवसांचे जेव्हा वर्कशॉप्स असतात, सो आम्ही हे मेडिटेशन मध्ये लाईव्ह करतो, तिथे लोकांना फरक लगेच जाणवतो. आता तिकडे कुठला फरक जाणवतो, समजा तुमचं बॅक पेन असेल, सो आम्ही बऱ्याच वेळा मेडिटेशन मध्ये ते लोकांना ती जाणीव होते, अरे माझं बॅक पेन निघून गेलं, अजिबात राहिलं नाहीये. सो याच्यासाठी आहे ना, तुम्ही जसं मी म्हंटल, जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता ना, त्यावेळेला तो एक थॉट टाकू शकता की माझ्यातली ती शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते. आणि हे खरंच करून बघा, तुमचं जे नॉर्मल पेनिंग आहे ना, हे तर तुम्हाला 2-3 वेळा बसल्यावरती लगेच तुम्हाला वाटेल की आता मोकळं वाटतंय, खूप हलकं वाटतंय. सो ही एक जाणीव होईल. त्याच्याने बीपी, डायबिटीज हे सुद्धा क्युअर होतात. आता माझं हे स्टेटमेंट थोडंसं लोकांना वेगळं वाटेल, कारण डायबिटीज कधी क्युअर होत नाही. बरोबर, ठीक आहे, डायबिटीज असतोच, पण आपण त्याला थोडंसं चांगल्या भाषेत बोलूया की तो बॅलन्स राहतो मेडिटेशन. ते बोलणं मला वाटतं योग्य राहील. क्युअर होतं बोलल्यावरती जरा वेगळं स्टेटमेंट जाईल माझं, पण येस, मेडिटेशनने ते सुद्धा होतं. बीपी असेल, तुमचे स्किन डिसीज असतील, त्याच्यावरती खूप इफेक्ट होतो. सो असे बरेच उदाहरणं आहेत. छोटमोठे आजार तर जाऊ दे, पण कॅन्सर, पॅरालिसिस, बरेचसे आमच्याकडे कस्टमर असे आहेत की त्यांनी पॅरालिसिस त्यांचा क्युअर केला, बॉडी मुवमेंट व्हायला लागली. सो अशी खूप उदाहरणं आहेत की ज्याच्याने तुम्ही मेडिटेशनच्या सहाय्याने कुठलाही आजार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच तो क्युअर करू शकता. पण येस, तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात. जे हॉस्पिटलमध्ये एफर्ट्स घेण्यापेक्षा मला वाटतं हे एफर्ट्स नक्कीच म्हणजे स्वतःहून घेतलं तर पैसाही वाचेल. डेफिनेटली. सगळ्यात आत्ताचा बेसिक मुद्दा पैसा हा असतो. पैसा असेल माणूस आनंदी राहतो, पण आनंदी असणारा म्हणजे पैसा असणारा निरोगी असेल असं नाहीये. त्यामुळे या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्यात, मला वाटतं 18 वर्ष बोललात ना तुमचा अनुभव. 17 वर्ष. तर 17 वर्षाच्या या अनुभवात, जसं तुम्ही आता हिचं उदाहरण सांगितलं मिरॅकल म्हणून, तुमच्या अनुभवात काही मिरॅकल्स आलेले असतील तर ती उदाहरणं सांगाल? आमच्या इथे मी जसं म्हंटल, स्किन डिसीज, एक लेडी होती, त्या जशा बाहेर जायच्या ना तर त्यांना ना लगेच रेड पॅचेस यायचे आणि डॉक्टरांनी काहीच त्याचं निदान सांगितलं नव्हतं. नॉर्मल त्यांना सांगितलं तुम्ही क्रीम वापरा तर तुमचं बरं होईल. सो तसे डिसीज ते लेडीचे लगेच क्युअर झालं. विदिन मला वाटतं 2 मंथ्सचा पिरियड लागला, पण ते क्युअर झालं. त्याच्यानंतर ॲलर्जीचा इश्यू आपल्या मेडिटेशन मध्ये एका इकडेच नवी मुंबईचीच एक केस होती की त्यांना धुळीची ॲलर्जी होती. आणि आजकाल बऱ्याच जणांना आजूबाजूला एवढं कन्स्ट्रक्शन आणि हे प्रदूषण वगैरे आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, धुळीने त्यांना लिटरली ना घरं बदलायला लागायची. ते एका ठिकाणी राहू शकत नव्हते. इथे आता प्रदूषण जास्त आहे, मग ते शिफ्ट व्हायचे. घर बदलणं म्हणजे काय असतं ते फार अवघड गोष्ट आहे. बरोबर. सो त्यांनी सुद्धा मेडिटेशन आणि सॉर्ट ऑफ हिलिंग, थोडंसं हिलिंगचा पण त्यांनी भाग घेतला. हिलिंग पण काही नसतं, मेडिटेशनचाच एक पार्ट आहे. सो ते त्यांनी केलं आणि त्यांची धुळीची ॲलर्जी गेली. पॅरालिसिस, एका व्यक्तीला सांगितलेलं होतं की ती व्यक्ती आता बेडवरून कधी उठूच शकत नाही, म्हणजे आता ती कंपल्सरी बेडवरच राहणार. सो मंत्रांचं एक मेडिटेशन येतं. तुम्ही मंत्रांचे जर चॅन्टिंग करता, तेही एक प्रकारचं मेडिटेशन आहे. सो त्यांना चॅन्टिंग आम्ही करायला लावलं, कारण ती आता मुवमेंट करू शकत नाहीये. तर त्यांना आम्ही सांगितलं फक्त तुम्ही चॅन्टिंग करत राहा आणि चेक करा. तू बिलीव्ह नाही करणार, ज्यांना ते उठूच शकत नाही असं सांगितलेलं, ती व्यक्ती, मला वाटते 3 ते 4 महिने गेले, पण विदिन 4 मंथ्स ती व्यक्ती उठून चालायला लागली. सो 17 वर्षामध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. लोकांना अस्थमाचे इश्यू असतात, दमा की ब्रिदिंगला प्रॉब्लेम होतो, ते क्युअर झालेले आहेत. माझ्याकडे डायबिटीजचे पण खरं तर उदाहरणं आहेत की त्यांचा डायबिटीज, अगदी ती लोक बोलतात आम्ही आता गोळ्या खातच नाही. म्हणजे लोकांच्या दिवसाला 7-8 गोळ्या जी लोक घेतात ते पण खूप बोलतात ना हॉरिबल असतं की इन्शुलिन कंटिन्यू घ्यावं लागतं. इन्शुलिन बंद झालेले आहेत आपल्याकडे. सो तेही बरं झालेलं आहे. आम्ही त्याला बरं झालं बोललो ना की डॉक्टर अगदी आम्हाला हे करतात, म्हणून मी बोलत नाही बरं झालं, पण येस, त्यांना डेफिनेटली इंजेक्शन आता घ्यावे लागत नाही.
तुम्ही जसं सांगितलं की इतके मिरॅकल घडले आणि या पद्धतीने लोकांच्या आयुष्यात खरंच बदल घडलाय. तर मंडळी, हा बेसिक गोष्ट होती की मेडिटेशन कसं करायचं, मेडिटेशनचे फायदे काय आहेत. पण पुढे जाऊन सुद्धा तुम्ही म्हणालात हिलिंग आहे आणि याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत हे सुद्धा भाग 2 मध्ये आम्ही घेऊन येणार आहोत. तुर्तास हा भाग पहिला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मॅम, तुम्ही आलात, तुमचा छान मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात आणि इतका छान नॉलेज आमच्या सोबत शेअर केला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.